तर तुम्ही एक्झाम्पल कडे लक्ष द्या व्यवस्थित. तुम्हाला एक्झाम्पल काय बघा, 0.000000000 1 2 3 4 5 6 7 8 18 ही संख्या 10च्या घात वापरून कशी लिहाल. मग 10चा घात वापरून कशी लिहाल असं तुम्हाला यायचं आहे, असं तुम्हाला विचारलेलं आहे. मग बघा बाळांनो तुम्हाला कशी लिहिता येईल. मी तुम्हाला डेसिमल, आता बघा हे कोणाकोणाला लागतं माहिती का, हे स्कॉलरशिप वाल्यांना तर लागतं, नवोदय वाल्यांना तर लागतं. कोणतीही एक्झाम द्या तुम्ही, होमी बाबा द्या नाहीतर कोणतीही द्या नाहीतर कोणतीही द्या, त्याला लागतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही 9वी 10वी 11वी आणि 12वीला याच्या जे कन्व्हर्जन करतात याच्यामध्ये सुद्धा हे महत्वाचं आहे. मी आता पटकन तुम्हाला शिकवून देतो की कसं करतात. तर इकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये एकदम लक्षात ठेवायचं, तुम्हाला मी शिकवलंय पोरांनो बॅलन्स कंडिशन आहे का नाही, बॅलन्स कंडिशन. मग बॅलन्स कंडिशन मध्ये लक्षात ठेवायचं पॉईंटच्या नंतर किती करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर आहे. इकडे लक्ष द्या. मग 10 आहे हे बघा, एक नेहमी लक्षात ठेवायचं, मी सांगितलंय 7 असेल तर त्याच्या खाली काय असतो रे, 1, पण तो दिसत नाही. मी सांगितलं 0.4 असेल तर काय असतो, 1, पण तो दिसत नाही. बघा 7/8 समजा असं असेल, 47 असेल तर त्याच्या खाली काय असतो, 1. कोणताही असं 7/8 असेल तरी तो गपचूप 1 असतो, तो दिसत नाही, कारण तो मल्टिपल असतो, डिवाइड असतो, आहे की नाही. पण याच्यामध्ये मी लक्षात ठेवा, याच्या खाली पण काय असेल रे मग 1. मग बॅलन्स कंडिशन करताना 1 आणि याच्या मागे किती करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. तर आता मला एक गोष्ट सांगा बाळांनो, जर आपण 10 स्क्वेअर म्हणजे काय रे, 100 बरोबर आहे. 10 क्यूब म्हणजे काय रे, 1000, म्हणजे स्क्वेअर म्हणजे 1 2 2 0 3 1 2 3 कळालं. मग मला सांगा बाळांनो, इथं बॅलन्स कंडिशन झाली म्हणजे बॅलन्स झालं, इथं 0 आणि इथं 0 म्हणजे वरती काय आलं फक्त 18 अपॉन काय रे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर आहे. मग जर हे 10 आले म्हणजेच काय आलं रे, 18 अपॉन 10 बघा आता इथं 10 वाला आहे का रे, हो आहे बरोबर आहे. पण इकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला बघा मायनस इकडे पॉझिटिव्ह आहे आणि इकडे काय आहे, इथं काय आहे, पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे. हे सगळे काय पॉझिटिव्ह आहे. परंतु आता जर तुम्ही 1.8 इथं 1.8 आला का नाही, जर समजा तुम्ही हा नंबर असा लिहिला 1.8 म्हणजे इकडे सरकवला जसं की 1.8, मग इथं खाली किती द्यावं लागतील रे, 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर आहे. म्हणजेच काय रे, इथं कसे लिहायला लागतील 1.8 अपॉन 10⁻⁹ आणि हा वरती येताना 1.8 इंटू 10⁻⁻⁹. बघा जेव्हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला येईल तेव्हा त्याचा जो घात असेल, त्याचा जो इंडायसेस असेल, घातांक असेल, तो काय होईल, निगेटिव्ह होईल, मायनस होईल बरोबर आहे. आपण लॉज ऑफ इंडायसेस तसे शिकलेलो आहे. काय रे, a⁻⁻m = 1/a⁻m म्हणजे याचं काय झालं रे, 1.8 इंटू 10⁻⁹. एक्झाम्पल समजलं का. याच्या बरोबर अजून एक एक्झाम्पल मी शिकवतो. बरं याचा ऑप्शन आहे का रे कुठे, मग किती नंबरला आहे, 3rd नंबरला. बघा इथं 1.8 म्हणून आपल्याला 1.8 घ्यावं लागलं. आलं लक्षात. 1.8 म्हणजे किती घरं सरकवले आपण, 9 घरं सरकवले. वरती येताना 10⁻⁹ हा तुम्हाला समजायला हवा. बरं असं शिकायचं असेल तर तुम्हाला कुठे यावं लागेल, एज्युकेअर क्लासेसला यावं लागेल. आणि कोणाला भेटावं लागेल, बरोबर शरद सरांना भेटावं लागेल. समजलं तुम्हाला नक्की. ओके, अजून एक नवीन एक्झाम्पल बघूया. राईट डाऊन.